गुड मॉर्निंग एवरीवन। चलो, लास्ट लेक्चर what happened, we take the last lecture, we take the equivalent weight of acid, equivalent weight of base and equivalent weight of salt. Got it? Equivalent weight of acid, so it is depends upon number of H plus ion is to be separated from that one. So those H plus ion act as a valency factor. Then in base, equivalent weight of base formula is to be same. What is the formula of equivalent weight? Equivalent weight is equals to molecular mass upon X. That means valency factor. This one is called valency factor. क्लिअर? याला आपण काय म्हणतो? व्हॅलेन्सी फॅक्टर. आले का इथपर्यंत सगळे? काही शंका आहे कोणाला? चला मग थोडंसं आपण काळजीपूर्वक पाहूयात. व्हॅलेन्सी फॅक्टर फॉर ऍसिड इज completely depends upon available H plus ion in that particular acid. Then valency factor of base is completely depends upon available of OH minus ion, from that base, and valency factor of salt is completely depends upon available cation or available anion in the particular salt. So these are act as a valency factor. Got it? Valency factor for acid, available H plus ion is a valency factor. Valency factor of base, available OH minus ion from the base, and valency factor of the salt, which is available cation or anion to that salt. क्लिअर? इथपर्यंत शंका आहे का बघा? म्हणजे आपल्याला मुद्दा काय मांडायचा आहे? आपला मुद्दा असा आहे की जर इक्विव्हॅलेंट वेट आपण कॅल्क्युलेट करणार असाल तर मॉलिक्युलर मास, जे काही कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास आहे, कदाचित ॲटॉमिक मास असू शकतं, मॉलिक्युल असेल तर मॉलिक्युलर मास असू शकतं, आणि बेसला काय आहे? व्हॅलेन्सी फॅक्टर आहे. तर ॲसिडचा व्हॅलेन्सी फॅक्टर एखादा ॲसिड किती H प्लस आयन सेपरेट करतो त्याच्यावरती व्हॅलेन्सी फॅक्टर आहे. जेवढे H प्लस आयन ॲसिड सेपरेट करत असेल तर तेवढा त्याचा व्हॅलेन्सी फॅक्टर असतो. एखादा ॲसिड 1 H प्लस आयन सेपरेट करत असेल तर त्याचं व्हॅलेन्सी फॅक्टर 1. एखादा आयन 2 H प्लस आयन सेपरेट करत असेल तर त्याचं व्हॅलेन्सी फॅक्टर 2, आणि एखादा आयन 3 H प्लस आयन सेपरेट करत असेल तर त्याची व्हॅलेन्सी फॅक्टर 3. त्याचबरोबर सेम कंडिशन बेसमध्ये. बेस कशावरून आयडेंटिफाय करतो? अवेलेबल OH मायनस आयन इन द पर्टिक्युलर कंपाऊंड. बेसिकली म्हणजे जनरली बेस म्हटलं की आपण अवेलेबल OH मायनस, म्हणजे एखाद्या कंपाऊंडमध्ये OH मायनस आयन असतील तर त्याला आपण बेस म्हणतो. आणि तो जेवढे OH मायनस आयन सेपरेट करतो, 1 OH मायनस आयन सेपरेट केला की व्हॅलेन्सी फॅक्टर 1, 2 OH मायनस आयन सेपरेट केले की व्हॅलेन्सी फॅक्टर 2, आणि 3 H प्लस OH मायनस आयन सेपरेट केलं तर व्हॅलेन्सी फॅक्टर 3. अशा प्रकारे आपण व्हॅलेन्सी फॅक्टर फॉर ऍसिड आणि व्हॅलेन्सी फॅक्टर फॉर बेस, त्याचबरोबर व्हॅलेन्सी फॅक्टर ऑफ सॉल्ट. सॉल्टचा व्हॅलेन्सी फॅक्टर कसा ठरवणार? सॉल्टचा व्हॅलेन्सी फॅक्टर? एखादा सॉल्ट असेल आणि त्या सॉल्टमध्ये अवेलेबल कॅटायन किंवा अवेलेबल ॲनायन किती आहेत याच्यावरनं, म्हणजे बेसिकली कंपाऊंड म्हणले की जेवढे कॅटायन तेवढेच ॲनायन जनरली असतातच. गॉट इट? जेवढे कॅटायन तेवढे ॲनायन त्याच्यामध्ये असतातच, नो डाऊट अबाउट दॅट वन. पण तरी सुद्धा जेवढे कॅटायन अवेलेबल होतील तर त्यावरनं त्या सॉल्टचा व्हॅलेन्सी फॅक्टर ठरविला जातो. आता थोडंसं ट्विस्टेड एक्झाम्पल आहे.
मग आपलं एक एक्झाम्पल आहे, इक्वॅलेंट वेट ऑफ H2SO4 कसं काढणार? इक्वॅलेंट वेट ऑफ H2SO4 कसं कॅल्क्युलेट करणार? इक्वॅलेंट वेट ऑफ H2SO4 इज इक्वल टू, कसं कॅल्क्युलेट करणार? इक्वॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर मास अपॉन व्हॅलेन्सी फॅक्टर. मॉलिक्युलर मास कोणाचं? H2SO4चं. इक्वॅलेंट वेट कोणाचं काढायचं? H2SO4चं. व्हॅलेन्सी फॅक्टर कोणाचा? H2SO4चाच. क्लिअर झालं का बघा? इक्वॅलेंट वेट कोणाचं काढायचं आहे? H2SO4चं. मॉलिक्युलर मास कोणाचं येईल? H2SO4चं. आणि व्हॅलेन्सी फॅक्टर कोणाचं येईल? H2SO4चाच. मग चला इक्वॅलेंट वेट H2SO4चा मॉलिक्युलर मास काढू. इकडं मॉलिक्युलर मास काढू. H किती आहे? तर 2. त्याचा व्हॅलेन्सी 1 आहे. त्याचबरोबर S किती आहेत? 1. ॲटॉमिक मास 1 आहे. त्याचबरोबर याचा मास आहे 32 आणि ऑक्सिजन आहे तर 4. सो मास नंबर इज 16. इट इज 2. देअर इज 32 and it is 16 4 जा 64. तर या ठिकाणी याची ॲडिशन येते 98. मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 इज 98 ग्रॅम. ना आता मला सांगा, हे मॉलिक्युलर मास आपण कॅल्क्युलेट केलं. आता बेसला आपल्याला काय म्हणायचं आहे? व्हॅलेन्सी फॅक्टर. मग हा ऍसिड आहे कोणता? सल्फ्युरिक ऍसिड. which acid? Sulfuric acid. And these sulfuric acid separate 2H plus ion. Sulfuric acid provide 2H plus ion. So therefore valency factor of H2SO4 is how much? 2. Valency factor is a 2. So equivalent weight of H2SO4 is 49 gram. Got it? काय शंका आहे का बघा इथपर्यंत? इक्वॅलेंट वेट ऑफ सल्फ्युरिक ऍसिड इज 49 ग्रॅम. मग ठीक आहे, आता हा आपल्याला एवढं कन्फर्म झालं की ऍसिड असेल तर त्याच्याकडे जेवढे H प्लस आयन असतील तर तो सेपरेट करतो. हा ऍसिड आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे, 2 H प्लस आयन सेपरेट केला, व्हॅलेन्सी फॅक्टर 2 आहे. मग याच्याशी रिलेटेड एक रिॲक्शन बघायचं आहे. पहा रिॲक्शन काय आहे. NaOH is reacts with H2SO4 formation of NaHSO4 plus H2O. क्लिअर? आता मग या रिॲक्शन मध्ये सल्फ्युरिक ऍसिडचा व्हॅलेन्सी फॅक्टर किती आहे? या रिॲक्शन मध्ये सल्फ्युरिक ऍसिडचं इक्वॅलेंट वेट किती आहे? लक्षात येते? इथं आपण काढलं इक्वॅलेंट वेट ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. इक्वॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर वेट अपॉन व्हॅलेन्सी फॅक्टर. त्यानुसार आपण त्याचं इक्वॅलेंट वेट काढलं. पण सल्फ्युरिक ऍसिड जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट झाल्यानंतर या ठिकाणी तयार झालेला कंपाऊंड जो आहे सोडियम बायसल्फेट आहे. So due to the formation of sodium bisulfate, what is the equivalent weight of sulfuric acid? So in that reaction, या reaction मध्ये sulfuric acid ni only single H plus ion is separated from that. So valency factor is also depends upon reactant present in the reaction. If it is a reaction is carrying, that time valency factor of reactant is completely depends upon which one? Completely depends upon number of hydrogen atom is utilized for the formation of water molecule, or number of hydrogen atom is separated from those acid, that is a valency factor. So in that compound म्हणजे या ठिकाणी काय होतं बघा, that is Na plus plus OH minus plus H plus plus HSO4 minus and formation this compound. So H2O is combined and then Na is combined here, NaHSO4. तर या ठिकाणी मग याचं इक्वॅलेंट वेट काय? इक्वॅलेंट वेट ऑफ H2SO4 in the reaction is काय तर मॉलिक्युलर मास अपॉन व्हॅलेन्सी. Molecular mass is 98 upon valency factor is 1. So equivalent weight
of H2SO4 in the reaction is a 98 gram. 98 ग्रॅम. क्लिअर झालं का बघा? क्लिअर झालं? काही शंका आहे? नक्की काही शंका आहे का? पहा सगळं, कारण एकाच कंपाऊंडच्या, जर समजा तुम्हाला डायरेक्टली कंपाऊंड दिलेला आहे, डायरेक्टली ऍसिड दिलेला आहे आणि तुम्हाला जर विचारलं तर याचं इक्विव्हॅलेंट वेट फाइंड आउट करा, तर तिथं काही अडचण नाही. अवेलेबल हायड्रोजन ॲटम हा तो व्हॅलेन्सी फॅक्टर असतो. पण एखाद्या रिॲक्शनमध्ये जर त्या ऍसिडची व्हॅलेन्सी काढायला सांगितली असेल तर त्या ऍसिडनी किती H+ आयन सेपरेट केलेले आहेत त्यावेळेस त्याचा व्हॅलेन्सी फॅक्टर तेवढा असतो. इथं सुद्धा 2 H+ आयन सेपरेट केले असते तर व्हॅलेन्सी फॅक्टर 49 म्हणजे 2 आला असता, म्हणजे इक्विव्हॅलेंट वेट 49 आलं असतं. पण या सल्फ्युरिक ऍसिडने या रिॲक्शनमध्ये एकच H+ आयन सेपरेट केलेला होता, म्हणजेच काय झालं की त्याचा व्हॅलेन्सी फॅक्टर 1 झाला. इक्विव्हॅलेंट वेट इज 98 ग्रॅम. काही शंका आहे काही? म्हणजे कधी कधी एखाद्या कंपाऊंडचं इक्विव्हॅलेंट वेट काढायचं असेल तर त्यावेळेस त्याच्याकडे असणारे हायड्रोजनवरनं आयडेंटिफाय करता येत नाही, तर त्या रिॲक्शनमध्ये त्यांनी किती युटिलाइज केलेले आहेत त्यावरून तुम्हाला त्याचा व्हॅलेन्सी फॅक्टर आयडेंटिफाय करावा लागतो. चला ओके, पुढच्या कन्सेप्टकडे जाऊयात आपण. आता पुढं पाहायचं आहे आपल्याला नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट. हे फक्त इक्विव्हॅलेंट वेट होतं. आता पाहायचं आहे नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट पाहायचं आहे. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट पाहायचा आहे आणि तो कसा असतो त्या संबंधित आपण थोडंसं चर्चा करणार आहोत. आणि मग कारण त्याची गरज आहे पुढे आपल्याला, आपण जो नेक्स्ट पॉइंट घेणार आहोत ना तो आहे नॉर्मॅलिटीचा. आणि नॉर्मॅलिटीसाठी आपल्याला या गोष्टी जास्त गरजेच्या आहेत, म्हणून आपल्याला हे शिकायची गरज पडली. कारण कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड मॅक्सिमम टर्म्स असतात, म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. पहिला पाहू आपण नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स. आणि दुसरा मुद्दा आहे नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट. ओके. आता नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करतो सांगा? नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युला लिहितो. नंबर ऑफ मोल्सला बेसिकली यांनी रिप्रेझेंट केलं जातं. इकडे काही रिप्रेझेंटेशन नाही, त्याला डायरेक्ट नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट असंच म्हटलं जातं. आणि मग याच्यासाठी फॉर्म्युला N = W/M. ओके. मग N म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. आणि या ठिकाणी हा जो W आहे हा आहे वेट ऑफ सबस्टन्स किंवा मास ऑफ सबस्टन्स. आणि हा जो M आहे तो आहे मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स और काय? काहीच नाही. मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स किंवा ऑब्जेक्ट किंवा सोल्यूट असं आपण म्हणू शकतो. इथं सबस्टन्स वापरलाय म्हणून आपण इथं सबस्टन्स वापरला, इथं सोल्यूट वापरला असता तर इथं पण सोल्यूट वापरला असता, म्हणून ऑर असं म्हटलेलं आहे. चला मग आता नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काय वापरलं आपण? वेट किंवा मास ऑफ सबस्टन्स. मी परत एक वेळ सांगतो, केमिस्ट्रीमध्ये वेट आणि मास हे सारखंच कन्सिडर केलं जातं, पण फिजिक्समध्ये वेट आणि मास हा कम्प्लीट डिफरंट कन्सेप्ट आहेत. आले तर बंद. मग आता इक्विव्हॅलेंट मास, नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट मास. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट म्हणजे काय? इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स किंवा वेट ऑफ सबस्टन्स किंवा मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय इक्विव्हॅलेंट मास किंवा इक्विव्हॅलेंट वेट. इक्विव्हॅलेंट मास किंवा इक्विव्हॅलेंट वेट तुम्ही जसं वापराल तसं, कारण वेट म्हणलं तर मास म्हणलं तर वेट, तिथं काही अडचण नाही. मग या दोन फॉर्म्युल्यामध्ये डिफरन्सेस काय आहेत पहा. N इज इक्वल टू इथं लिहितो वेट ऑफ सबस्टन्स राईट अपॉन
किंवा मास ऑफ सबस्टन्स और मास ऑफ सबस्टन्स अपॉन काय येतं मॉलिक्युलर मास राईट ना. इथं काय आहे दोघांमध्ये डिफरन्स काय पहा. या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे वेट ऑफ सबस्टन्स आणि मॉलिक्युलर मास. नंबर ऑफ मोल्स वेट ऑफ सबस्टन्स किंवा मास ऑफ सबस्टन्स अपॉन मॉलिक्युलर मास. इथं काय आहे वेट ऑफ सबस्टन्स किंवा मास ऑफ सबस्टन्स अपॉन इक्वॅलेंट वेट. लक्षात येते का इक्वॅलेंट वेट. इक्वॅलेंट वेट कसं काढतो ॲटॉमिक वेट बाय व्हॅलेन्सी किंवा इक्वॅलेंट वेट कसं काढतो मॉलिक्युलर मास अपॉन व्हॅलेन्सी फॅक्टर. आता हे फॉर्म्युले म्हणजे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी न्यूमरेटर दोघांचा सेम आहे. डिनॉमिनेटर नंबर ऑफ मोल्स म्हटलं तर मॉलिक्युलर मास आणि नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंट म्हटलं की इक्वॅलेंट वेट किंवा इक्वॅलेंट मास. लक्षात आलं. फक्त नंबर ऑफ मोल आणि नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंट वेटचा फरक काय आहे. नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंट वेट ऑफ सबस्टन्स किंवा सोल्यूट इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट किंवा वेट ऑफ सबस्टन्स और मास ऑफ सबस्टन्स अपॉन इक्वॅलेंट वेट. इथं तसं इक्वॅलेंट वेट येत नाही, इथं येतं मॉलिक्युलर मास. त्यासाठी एक छोटासा क्वेश्चन पाहू म्हणजे तुम्हाला कळेल. फॉर्म्युला कळला का बघा. नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंटसाठी फॉर्म्युला क्लिअर झाला. चलो आगे चलते हैं हम. क्वेश्चन असा आहे एकदम सोपा क्वेश्चन आहे साधा सोपा. फाइंड द नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंट इन. क्वेश्चन आहे फाइंड द नंबर ऑफ ग्रॅम equivalent in 0.4 gram of NaOH. In 0.4 gram of NaOH. चला ओके. आता या ठिकाणी काय कॅल्क्युलेट करायचं नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंट. फॉर्म्युला काय नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंटचा हा नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंट इज इक्वल इकडे लिहितो फॉर्म्युला नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू काय आहे वेट ऑफ सबस्टन्स अपॉन इक्विव्हॅलेंट वेट. आता पहिल्यांदा आपल्याला याचं इक्विव्हॅलेंट वेट काढावं लागेल. कोणतं आहे NaOH. वेट किती दिलाय इक्विव्हॅलेंट वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल्स टू मॉलिक्युलर मास अपॉन काय व्हॅलेन्सी फॅक्टर. मग याचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करू. कोणाचं NaOH चं मॉलिक्युलर मास. Na किती आहेत 1 आहे. मास किती आहेत 23. त्याचबरोबर O किती आहेत 1 आहे. मास आहे किती 16. हायड्रोजन किती आहेत 1 आहे. मास आहे 1. याचं मल्टिप्लिकेशन 23 याचं आलं 16 याचं आलं 01 आणि ॲडिशन 40. क्लिअर. हे झालं काय मॉलिक्युलर मास झालं. आता मॉलिक्युलर मास म्हटल्यानंतर इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर मास आला 40 डिवायडेड बाय NaOH. एक्स काय आहे व्हॅलेन्सी फॅक्टर. किती व्हॅलेन्सी फॅक्टर आहे याच्याकडं किती OH मायनस आयन सेपरेट करतो बेस आहे तो एकच OH मायनस आयन सेपरेट करतो. सो इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू 40 ग्रॅम. इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू हाऊ मच 40 ग्रॅम. आले तर म्हणता इक्विव्हॅलेंट वेट. आता वेट ऑफ सबस्टन्स किती आहे मग नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 0.4 अपॉन 40. क्लिअर. मग याच्यानंतर आपण काय केलं हा डेसिमल पॉईंट इथून इकडे शिफ्ट केला तर 1 नंतर शिफ्ट केला म्हणजे इथं आला तर 4 डिवायडेड बाय 400 1 इथं आला 1 डिवायडेड बाय 100 आणि नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 0.01 ग्रॅम. काय आहे 0.01 ग्रॅम इक्विव्हॅलेंट. ओके. तर हे त्याचं ग्रॅम इक्विव्हॅलेंट झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण त्याचं ग्रॅम इक्विव्हॅलेंट काढतो. आणखीन एक क्वेश्चन दिलेला आहे ग्रॅम इक्विव्हॅलेंटशी रिलेटेड. चला इथपर्यंत क्लिअर आहे की बघून घ्या सगळं. अगदी क्लिअर आहे अगदी.
ऑल क्लियर? कोई शंका है? चलो आगे आगे चलते हैं हम. आणखीन एक क्वेश्चन आहे अशाच प्रकारचा ग्रॅम इक्विव्हॅलेंटशी रिलेटेड. फॉर्म्युला मात्र ॲज इट इज ठेवून देतो. आणखीन ज्या फॉर्म्युलांची गरज पडेल फॉर्म्युला पण परत लिहायचा आहे. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर्म्युला. दिस इज युटिलाइज फॉर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन असा आहे पहा. फाइंड नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट प्रेझेंट इन. क्वेश्चन आहे फाइंड नंबर ऑफ ग्रॅम equivalent present in 0.98 gram of H2SO4. gram of H2SO4. आता यासाठी आपल्याला काय करायचं? नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट जीएम यानी ग्रॅम इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू वेट ऑफ सबस्टन्स अपॉन इक्विव्हॅलेंट वेट. चला पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल? वेट तर दिलेला आहे 0.98 ग्रॅम वेट दिलेला आहे. मग आपल्याला काय काढायचं? इक्विव्हॅलेंट वेट. इक्विव्हॅलेंट वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला इक्विव्हॅलेंट कुणाचं काढायचं आहे? इक्विव्हॅलेंट वेट ऑफ H2SO4 इज इक्वल टू molecular mass upon x. x what? Valency factor. मग molecular mass कॅल्क्युलेट करण्यासाठी काय काय लागते? हायड्रोजन इज इक्वल्स टू 1, सल्फर इज इक्वल टू 32 आणि ऑक्सिजन इज इक्वल टू 16. मग या ठिकाणी काय येते बघा? या ठिकाणी आलं याचा हायड्रोजन 1, इथं आला 2 प्लस 32 प्लस इथं 4H सोडचो 64. So there is a 98. Clear? Molecular mass of H2SO4 is a 98. So equivalent weight of H2SO4 is equal to molecular mass 98 upon how much H plus ion is separated from that one? 2, because it is a compound. कारण हा कंपाऊंड आहे, रिॲक्शन दिलेली नाही. तर याची काही रिॲक्शन दिली असती तर आपण व्हॅलेन्सी फॅक्टर वेगळा घेतला असता. आता डायरेक्टली तुम्हाला काय विचारलंय? H2SO4चं ग्रॅम इक्विव्हॅलेंट काढायचं म्हणजे इक्विव्हॅलेंट वेट लागणार आहे. व्हॅलेन्सी फॅक्टर येतो 2, या दोघांचं डिवाइड केलं 49 ग्रॅम. इक्विव्हॅलेंट वेट ऑफ H2SO4 49 ग्रॅम. मग आता काय काढायचंय? नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट काढायचं आहे. किती ग्रॅमचं? 0.98 ग्रॅम ऑफ H2SO4. वेट ऑफ H2SO4 दिलाय 0.98 ग्रॅम. सो या ठिकाणी काय 0.98 अपॉन इक्विव्हॅलेंट वेट काढलेलं आहे. इक्विव्हॅलेंट वेट इकडे आहे H2SO4. हाऊ मच? 49. क्लिअर? मग या ठिकाणी 49 जा 49, 49 1 जा 49, 49 2 जा 98. It is a 2 जा 98, 0.02. What? Gram equivalent. So that is a number of gram equivalent of H2SO4. Clear? So in this way we calculate the tremendous question according to the base of gram equivalent. Clear? नेक्स्ट क्वेश्चन. आणखीन तशाच प्रकारचा आणखीन एक क्वेश्चन आहे पहा. इथं काही शंका आहे का बघा? सगळेजण सिस्टमॅटिकली पोहोचले ना? काही शंका आहे का? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ. क्वेश्चन पुढचा असा आहे. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट प्रेझेंट इन 53 ग्रॅम ऑफ Na2CO3. number of gram equivalent present in. क्वेश्चन असा आहे पुढचा. number of gram equivalent present in what?
number of gram equivalent present in 53 gram of 53 gram of Na2CO3, for that Na2CO3. Atomic weight Na is equals to 23, C is equal to 12 and O is equal to 16. क्लियर? चलो फॉर्म्युला काय मग? फॉर्म्युला कोणाचा फॉर्म्युला? ग्रॅम इक्विव्हॅलेंट. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट is equal to what? Mass of substance, mass किंवा weight, mass of substance upon what? Equivalent weight. इक्विव्हॅलेंट वेट हा फॉर्म्युला आहे आपला. मग आता इक्विव्हॅलेंट वेट आपल्याकडे दिलाय का? नाही, तो कॅल्क्युलेट करता येतो. बरोबर ना? तो कॅल्क्युलेट करता येतो. पहिल्यांदा आपण याचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करू. Na किती आहेत बघा. Na इज इक्वल्स टू 2 इंटू 23. कार्बन आहे 1 इंटू 12 आणि ऑक्सिजन आहे तर 3 इंटू 16. So it is a 46, it is a 12, 14, 16, 3 is a 48, total 10 plus 106. That is a molecular mass of Na2CO3, that means sodium carbonate. आणि मग आता हे इक्विव्हॅलेंट वेट, मास तर आपल्याला आहे 53 ग्रॅम आपल्याकडे मास दिलेला आहे, पण इक्विव्हॅलेंट वेट काढायचं. इक्विव्हॅलेंट वेट कोणाचं? इक्विव्हॅलेंट वेट ऑफ हु इज Na2CO3 इज इक्वल टू मॉलिक्युलर मास अपॉन वॅलेन्सी फॅक्टर. सोडियम कार्बोनेट इज अ सॉल्ट. सोडियम कार्बोनेट, आता या ठिकाणी त्याचं मॉलिक्युलर मास ठेवू आपण 106 अपॉन व्हॉट इज व्हॅलेन्स फॅक्टर. आता बघा, ऍसिड असेल तर कशावरती व्हॅलेन्स फॅक्टर डिपेंड होता? इफ इट इज ऍसिडिक कंपाऊंड, व्हॅलेन्स फॅक्टर इज कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन अवेलेबल H+ आयन इन दॅट ऍसिड इज द व्हॅलेन्स फॅक्टर. इफ इट इज बेस मध्ये व्हॅलेन्स फॅक्टर कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन अवेलेबल OH- आयन एंड टू दॅट बेस. म्हणजे त्या बेसकडे किती OH- आयन अवेलेबल आहेत त्यावरून त्याचा व्हॅलेन्सी फॅक्टर. लक्षात येते का? सगळ्यांना लक्षात येते बघा. कुठेपर्यंत आलो आपण? हा, तर व्हॅलेन्सी फॅक्टर कुठेपर्यंत होता? ऍसिडचा व्हॅलेन्सी फॅक्टर नंबर ऑफ H+ आयन, बेसचा व्हॅलेन्सी फॅक्टर नंबर ऑफ OH- आयन आणि सॉल्टचा व्हॅलेन्सी फॅक्टर अवेलेबल कॅटायन ऑर एनायन. मग आता व्हॅलेन्सी फॅक्टर आपल्याला Na2CO3 चं डिसोसिएशन केल्यानंतर ट्वाइस ऑफ Na+ and CO3 मायनस दॅट इज अ सोडियम कार्बोनेट. मग व्हॅलेन्सी फॅक्टर किती आला? कॅटायन किती आहेत? 2. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल किती. आता हे जेव्हा आपण असं लिहितो Na+ आणि Na+ किती झाले? 2 Na+ झाले. म्हणजे प्लस चार्जेस किती आहेत? 2 कॅटायन याच्याकडे अवेलेबल आहेत, किंवा अनायन किती आहेत? 2 अनायन अवेलेबल आहेत. दोन्हीपैकी कुठलाही एक व्हॅलेन्सी फॅक्टर. मग याचा व्हॅलेन्सी फॅक्टर झाला 2. याला 2 ने डिवाइड केलं, आन्सर येतं 53. 3 to the 6, 5 5 10. या ठिकाणी आलं ग्रॅम. इक्विव्हॅलेंट वेट ऑफ Na2CO3 इज 53. ॲटॉमिक वेट किती, वेट ऑफ सबस्टन्स किती दिलेला आहे? 53 दिलाय. मग नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट किती? नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू किती आहे? मास ऑफ सबस्टन्स 53, इक्विव्हॅलेंट वेट ऑफ सबस्टन्स इज 53, so that is a 1 gram equivalent. 1 gram equivalent. So that is a question related to the number of gram equivalent weight. ओके, काही शंका आहे इथपर्यंत? काही शंका आहे? नक्की पाहून घ्या. काही शंका आहे का? म्हणजे पहिल्यांदा बेसिकली तुम्हाला काय करायचंय, हे फिक्स करायचंय
त्याच्यानंतर तुम्ही काय काय कॅल्क्युलेट करणार आहात ते पण ठरवायचं आहे आणि त्यानुसार सिस्टमॅटिकली त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. पण हे कॅल्क्युलेशन करण्या अगोदर जे काही विचारले त्यासाठी फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं वेळोवेळी खूप सारी प्रॅक्टिस करा, जेणेकरून हे फॉर्म्युले प्रॅक्टिसनी पाठ होऊन जातील. लक्षात येते का? कारण पाठ केल्याशिवाय, फॉर्म्युला माहिती असल्याशिवाय तुम्हाला कुठलंही कॅल्क्युलेशन करता येणं शक्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म्युला आल्याशिवाय पुढचा कुठलाही कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही. त्याच्यासाठी फॉर्म्युले माहिती असणं जास्त गरजेचं आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. ओके, चलो आगे. आता नेक्स्ट मुद्दा पाहायचा आपल्याला, नॉर्मॅलिटी. याला कॅपिटल एन ने रिप्रेझेंट केलं जातं. लक्षात आलं? आता बघा, कॉन्सन्ट्रेशन टर्म्स दोन प्रकारच्या, एक टेम्परेचर डिपेंडंट, दुसरी टेम्परेचर इंडिपेंडंट. टेम्परेचर डिपेंडंट जी कॉन्सन्ट्रेशन टर्म होती त्याच्यामध्ये काय येतं, व्हॉल्यूम. बेस म्हणजे डिनॉमिनेटरची टर्म जर व्हॉल्यूम एक असेल तर टेम्परेचर डिपेंडंट, आणि डिनॉमिनेटरची टर्म जर व्हॉल्यूम नसेल तर टेम्परेचर इंडिपेंडंट. चला, आता ही जी कन्सेप्ट आहे टेम्परेचर डिपेंडंट आहे. मग नॉर्मॅलिटीला आपण कॅपिटल एन ने रिप्रेझेंट करतो. डेफिनेशन काय ते, डेफिनेशन ऑफ नॉर्मॅलिटी, नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंट वेट ऑफ सोल्यूट which are present in 1 liter of solution. Number of gram equivalent weight of solute is present in 1 liter of solution is the definition of normality. मुद्दा लक्षात आला का बघा, नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंट वेट ऑफ सोल्यूट इज प्रेझेंट इन 1 liter of, किंवा विच आर प्रेझेंट इन 1 liter of, or also is dissolved in 1 liter of solution. तर हा फॉर्म्युला आहे. आता मग आपल्याला फॉर्म्युला तयार करता येतो का बघा. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू, फॉर्म्युला काय, नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंट वेट, नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट वेट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन, अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. क्लियर? नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंट वेट, वेटला WT लिहितोय बरं शॉर्टकटमध्ये, तुम्ही डिटेल लिहा, WEIGHT, वेट हे डिटेल लिहा. नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंट वेट ऑफ कोणाचा, सोल्यूटचा, वेट ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन 1 liter. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर म्हणा, 1 liter म्हणा, काय हरकत नाही. आता या ठिकाणी या फॉर्म्युलेला आणखीन आपण वेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो का? वेगळ्या फॉर्ममध्ये बघा, नॉर्मॅलिटीला रिप्रेझेंट केलं जातं कॅपिटल एन ने, इज इक्वल टू नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलेंटसाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू, आपण फॉर्म्युला लिहिलाय, मास ऑफ सोल्यूट अपॉन इक्विव्हॅलेंट वेट किंवा इक्विव्हॅलेंट मास. इथं तुम्ही वेट यूज करू शकता, मास यूज करू शकता, मासच्याऐवजी वेट यूज करू शकता. म्हणजे वेट ऑफ सोल्यूट अपॉन इक्विव्हॅलेंट वेट, म्हणजेच त्याला आपण नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलेंट ऑफ सोल्यूट याचा अप्लाय. मग या ठिकाणी आपण हे ठेवू शकतो, ठेवूयात, काही हरकत नाही. बघा, वेट और मास ऑफ सोल्यूट अपॉन हा काय आला, इक्विव्हॅलेंट वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय
व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर हा फॉर्म्युला एक तयार झाला. त्याच्यानंतर याला आपण असं पण लिहू शकतो, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट अपॉन इक्विव्हॅलंट वेट डिवायडेड बाय. आता याला लिटरचं थोडंसं वेगळ्या फॉर्ममध्ये लिहितो बघा. समजा 500 ml आहे, मला जर या 500 ml ला लिटरमध्ये मांडायचं तर मी याला 1000 ने डिवाइड केल्यानंतर आता इथं काय लिहिता येईल, लिटर. राईट ना, लिटर. मग इथं मी काय करतो, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml करतो. इथं लिहितो बघा, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml अपॉन 1000. लक्षात आलं का? हे काय आहे, इट इज अ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. मग याला लिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय केलं बघा, हे काय आहे, इन ml, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. याला याने डिवाइड केलं, 1000 ने डिवाइड केलं तर हे व्हॉल्यूम कशामध्ये होईल, लिटरमध्ये होईल. राईट का? हे लिटरमध्ये झालं. मग आता फॉर्म्युला रेडी झाला आपला. आणि मग हा फॉर्म्युला आणखीन आपण अशाही प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू, इकडे लिहितो, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट अपॉन इक्विव्हॅलंट वेट इनटू 1000 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. क्लिअर झालं? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. क्लिअर झालं का बघा सगळेजण? नक्की नॉर्मॅलिटीचा कन्सेप्ट क्लिअर झाला? हा तयार झाला नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला. आता युनिट ऑफ नॉर्मॅलिटी या बेसवर तुम्ही युनिट ऑफ नॉर्मॅलिटी काय करणार, ग्रॅम इक्वॅलेंट पर लिटर. याचं युनिट काय येईल, किंवा डायरेक्टली नॉर्मल तुम्ही लिहू शकता, ग्रॅम इक्विव्हॅलंट पर लिटर. त्यालाच काय म्हणतो, इज इक्वल टू नॉर्मल किंवा नॉर्मॅलिटी. दॅट इज अ युनिट. क्लिअर ना? आता या ठिकाणी आपण याला काय लिहितो, याला दुसरं काही लिहू शकत नाही. नंबर ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंटला काय लिहितो, ग्रॅम इक्विव्हॅलंट अपॉन व्हॉल्यूम कशामध्ये, लिटरमध्ये, ग्रॅम इक्विव्हॅलंट पर लिटर. ग्रॅम इक्विव्हॅलंट पर लिटर त्यालाच काय म्हणायचं, नॉर्मल म्हणजेच नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. नॉर्मॅलिटी ही कशी एक्सप्रेस केली जाते, कॉन्सन्ट्रेशन म्हणून एक्सप्रेस केली जाते. चला, आले का इथपर्यंत? चलो नेक्स्ट याच्यावरती आपण क्वेश्चन घेऊयात. पहा क्वेश्चन. फॉर्म्युला या ठिकाणी जशाच तसा ठेवूयात, म्हणजे आपल्याला तो फॉर्म्युलाचा यूज करता येईल. बाकी काही नाही, तसं काही हरकत नाही. इरेज केला तरी आपण तो फॉर्म्युला, आता तुम्हाला लर्न झालेला आहे फॉर्म्युला, काही अडचण नाही. राईट ना? यू नो एनी अडचण. बरोबर? चला क्वेश्चन. इफ द 0.98 ग्रॅम ऑफ H2SO4, इफ क्वेश्चन आहे, इफ 0.98 ग्रॅम ऑफ H2SO4 is dissolved in 500 ml of solution. Dissolved in 500 ml of is dissolved in 500 ml of solution. Find normality. Find normality. मग चला, फॉर्म्युला काय नॉर्मॅलिटीचा, n इज इक्वल टू, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू काय, वेट ऑफ सोल्यूट अपॉन काय, इक्विव्हॅलंट वेट इनटू 1000 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. क्लिअर? आता पहिलं वेट ऑफ सोल्यूट किती दिलाय, 98. इक्विव्हॅलंट वेट काढायचं आहे कोणाचं, H2SO4चं. इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल्स व्हॉट, मॉलिक्युलर मास. कारण मॉलिक्युलर आहे, मॉलिक्युलर मास अपॉन काय, व्हॅलेन्सी फॅक्टर. मॉलिक्युलर मास किती येतं H2SO4चं,
कॅल्क्युलेट केलेला आहे 98 अपॉन व्हॅलेन्स फॅक्टर 2. सो दॅट इज इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल्स टू काय तर 49 ग्रॅम आलं इक्विव्हॅलेंट वेट. चला ओके ठेवूयात मग आपण. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट 0.98 अपॉन इक्विव्हॅलेंट वेट किती आले 49 इंटू 1000 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे 500 500 जा 500 2 जा 1000 49 1 जा 49 2 जा normality is equal to 0.02 into 2. So normality is equal to 0.04 normal. आले का सगळे सिस्टमॅटिकली आले का क्लिअर काही शंका आहे. चलो आता याच्यामध्ये जसं आपण मोलारिटी मध्ये पाहिलं किती मोलार आहे जसं की सेमी मोलार किंवा युनिमोलार बायमोलार सेमी मोलार सेंटीमोलार डेसिमोलार अगदी सेम टर्म इकडे सुद्धा येतात. लक्षात आलं का अगदी सेम टर्म इकडे सुद्धा येतात. जसं मोलॅरिटी आहे तसंच अगदी म्हणजे युनिनॉर्मल म्हटलं की नॉर्मॅलिटी 1 बाय नॉर्मल म्हटलं की नॉर्मॅलिटी 2 सेमी नॉर्मल म्हटलं की नॉर्मॅलिटी n/2 सेंटी म्हणलं की नॉर्मॅलिटी काय n/100 आणि डेसी म्हटलं की n/10. तर अशा प्रकारच्या नॉर्मॅलिटी आहेत. ओके त्याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन आपण सॉल्व करू आणि मग फाइंड द मास ऑफ NaOH प्रेझेंट इन क्वेश्चन. फाइंड द mass of NaOH is present in किती 250 ml of solution. हा क्वेश्चन दिलेला आहे. किती सेमी नॉर्मल 250 ml of सेमी नॉर्मल सोल्युशन सेमी नॉर्मल सोल्युशन काय काढायचं तुम्हाला मास काढायचंय NaOH. फॉर्म्युला मास काढायचं आहे कुठल्या कंडिशन वरती नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट म्हणजेच हे काढायचं आपल्याला अपॉन इक्विव्हॅलेंट वेट ऑफ सोल्यूट इनटू 1000 divided by volume of solution in ml. काय काय दिलंय मास दिलंय का नाही काढायचं आहे. सेमी नॉर्मलला मी सांगितलेलं आहे सेमी नॉर्मल म्हणजे काय 1/2 सेमी म्हणजे अर्ध इंग्रजी अर्ध मराठी त्याला आपण सेमी म्हणतो म्हणजे अर्ध हाफ. नॉर्मॅलिटी झाली 1/2 इज इक्वल टू. आता इक्विव्हॅलेंट वेट NaOH काढायचं आहे. इक्विव्हॅलेंट NaOH सोल्यूट आहे ना NaOH सोल्यूट आहे तर Na किती Na आहे 23 ऑक्सिजन आहे 16 हायड्रोजन आहे 1 ॲडिशन 40. सो इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल टू काय इक्विव्हॅलेंट वेट इज इक्वल्स टू मॉलिक्युलर वेट अपॉन valency factor. So it is a molecular weight. Valency is 1 because NaOH separate only 1 OH minus ion. So equivalent weight is equal to 40 gram. So here is mass of solute upon equivalent weight 40 into 1000 divided by 254 जा 4 1 जा 4 4 10 जा राईट ना 4 1 जा 4 4 10 जा बरोबर का. हा 0 कॅन्सल 25 1 जा 25 25 4 जा 100 4 1 जा 4 4 1 जा 4 here is a 10 हा 10 इकडे येईल. mass of solute is equal to 10 divided by 2 that is equal to mass of solute
is equal to 5 gram. So in this way we calculate the weight of solute according to the formula of normality. चला ओके, इथपर्यंत सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी सध्या आपण थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.